एकमेकांविरुद्ध मनातील असलेले द्वेष काढून टाकण्याकरिता आणि आनंदाने साजरा करणारा होळी हा धुलीवंदन उत्सव असतो। या उत्सवामध्ये लहानांपासून तर वयस्क नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। अगदी तोंडाच्या समोर असलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील होळी साहित्य दुकाने सजली आहे। पिचकारी, वेगवेगळ्या रंगांच्या टोप्या, रंग, आधुनिक नवनवीन पिचकारी, बंदुकांसह अनेक साहित्याने बाजारपेठ थाटलेली दिसून येते। साहित्य खरेदी करायला अनेक नागरिक, कुटुंबातील सदस्य सुद्धा दाखल झाले। मात्र यावर्षी कोरोनाचे सावट असताना साहित्याच्या विक्रीवरती परिणाम झालेला दिसून आला। भाव तर कमीच आहे, भावही वाढला नाही आहे। मागच्या वर्षीचाच भाव आहे। पिचकारी 30 रुपयापासून सुरुवात आहे। 30 रुपये, 20 रुपये, 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये, शेवट 200 पर्यंत, मग 200 फायनल। याच्यावर पिचकारी नाही आहे। 550 वाले तो घेऊनच नाही आले। 5 रुपयाली, 10 रुपयाली अशी पिचकारी घेऊन आले। आणि कलरही 5 वाला, 10 वाला आहे, 20 वाला आहे। कोरोनामुळे म्हणजे गिरेकच नाही मिळाले पुष्कळ, गिरेक पुष्कळ कमी आहे। म्हणजे जिथं 1-1.5 लाख धंदा, तिथं 30-35 धंदा होऊन आला रोजचा, याच्यावर धंदा निघून आला। बाकी होळीचं पुष्कळ सगळंच सामान आलं होळीचं, पण गिरीक काहीच नाही आहे, द्यायच्यासारखी गिरीकी आहे। म्हणजे जिथं रोजचा 25,000 धंदा, तिथं 5-6 हजार धंदा होऊन आला डेली, याच्यावर धंदा निघून आला। एकतर साहित्याच्या वाढलेल्या किंमती आणि खरेदी करणाऱ्यांची गर्दी जास्त प्रमाणामध्ये दिसून आली नाही। किरकोळ व्यापाऱ्यांचे मात्र नुकसान फार मोठे झाले आहे। घरातच होळी धुलीवंदन साजरा करा, गर्दी करू नका असे शासनाने आवाहन केल्याने नागरिकांची पाहिजे तशी गर्दी दिसून आलेली नाही। तरी मात्र अनेकांनी होळीचे साहित्य खरेदी केले। अमरावती जिल्ह्यामध्ये आता कोरोनाच्या आकड्यामध्ये घसरण झालेली आहे। याआधी महाराष्ट्रामध्ये अव्वल असलेल्या अमरावतीमध्ये आता मात्र कोरोना आकड्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे। कोरोना संपला काय म्हणून पुन्हा नागरिक गर्दी करीत आहेत। घरामध्येच राहून होळी साजरी केली नाही आणि धुळवड साजरी केली नाही तर पुन्हा 500च्या वर कोरोनाचा आकडा अमरावती जिल्ह्यामध्ये वाढू शकतो। लॉकडाऊनच्या ना धंदे कमी झाले, कोणी घेते कोणी नाही घेत। आता होळी म्हटल्यावर घरोघरी आता काय म्हणजे घरातच होळी खेळावी, म्हणून त्याप्रमाणे कोणी जास्त होळी नाही घेऊन राहिले। मी 5-5 हजाराचा माल घेत होते, त्याला एकदम 1000-2000। त्यामुळे विदर्भ न्यूजच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येत आहे, आपण सर्वांनी घरीच धुलीवंदन साजरी करूया। एकमेकांविरुद्ध असलेला राग, मत्सर होळीमध्ये जाळूया, एकता बंधुभाव जपूया। विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने सर्व दर्शकांना होळी या सणाच्या शुभेच्छा। सावट पाहता पुन्हा या ठिकाणी अमरावती शहरामध्ये गर्दी उसळल्याची या पर्यटकांनी गर्दी दिसून येत आहे। 2 दिवसावर होळी उत्सवाचा या मोठा पर्व या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे। शहरातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। आपण या ठिकाणी व्यावसायिकांची मते जाणून घेतली असता या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भावाचा परिणाम या होळीच्या साहित्यावर सुद्धा येऊन ठेपलेला आहे। अनेकांना चिंता निर्माण झालेली आहे। किरकोळ व्यापाऱ्यांना सुद्धा आपल्या ठिकाणी साहित्य विकले जात नाही। मात्र होळी हा मोठा उत्सव असल्याने नागरिकांनी आपल्या लहान मुलांनी घेऊन सुद्धा अमरावती शहराच्या या ठिकाणी या ठिकाणी दाखल झालेले आहे। मात्र नागरिकांनो, अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या आकड्यामध्ये प्रथम क्रमांक असताना आता जेमतेम कोरोनाचा आकडा घसरण झालेला आहे। मात्र सावध होणेही तितकं गरजेचं आहे। ओसांडून वाहलेली गर्दी पुन्हा आपल्याला कोरोनाचा मोठा परिणाम भोगावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी अजय शृंगारे, पाहत रहा विदर्भ न्यूज, अमरावती।